दहशतवादाविरुद्ध शून्य सहिष्णुतेचा आणि एकजुटीनं लढा देण्याचा भारताचा संदेश जगभरात पोहोचवण्यासाठी गेलेल्या सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे दौरे आता अंतिम टप्प्यात आले आहेत. दहशतवादाविरोधात भारतासोबत उभं राहण्याची वचनबद्धता अनेक देशांकडून व्यक्त करण्यात आली आहे. सर्वपक्षीय शिष्टमंडळांच्या दौऱ्यामुळे सरकारचं उद्दिष्ट साध्य झाल्याची प्रतिक्रिया परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखालचं शिष्टमंडळ आज नवी दिल्लीला पोहोचेल. हे शिष्टमंडळ इजिप्त, इथिओपिया, कतार आणि दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर गेलं होतं. अशा प्रकारची शिष्टमंडळं पाठवून भारताची भूमिका स्पष्ट केल्याबद्दल सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. इजिप्त, इथिओपिया, कतार आणि दक्षिण आफ्रिका हे सर्व देश दहशतवादाच्या विरोधात असून ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताच्या सोबत असल्याचं त्यांनी सांगितलं. मैं बड़ी विनम्रता से माननीय प्रधानमंत्री मोदी जी, हमारे परराष्ट्र मंत्री डॉक्टर जयशंकर जी और पार्लियामेंट्री अफेयर्स मंत्री किरण रिजिजू, इनके मैं तहे दिल से आभारी हूँ. मैं जिन से मिले, हर जो भी नेता हमें मिला या जो भारत के वेल विशर्स रहे, सब ने हमें सिर्फ एक ही चीज़ कही कि हम आतंकवाद के खिलाफ है और ऑपरेशन सिंदूर में हम पूरी ताकत से, जो घटना भारत में हुई है, इस ऑपरेशन में हम भारत के साथ हैं और भारत के सुख दुख में हम पूरी ताकत से भारत के साथ रहेंगे. पाकिस्तान दहशतवादाला पाठिंबा देत असून पाकिस्तानी लष्करातले वरिष्ठ अधिकारी दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारात सहभागी होतात. यातनंच हे स्पष्ट होत असल्याचं शिष्टमंडळातले सदस्य भाजपाचे खासदार अनुराग ठाकूर यांनी सांगितलं. दहशतवादाचं उच्चाटन करण्यासाठी जागतिक आघाडीची आवश्यकताही त्यांनी व्यक्त केली. दुनिया भर के देशों में एक संदेश तो स्पष्ट गया, सबने एक स्वर में आतंकवादी हमले की निंदा की है, भारत के लोगों के प्रति अपनी संवेदनाएं दी है और अपना विश्वास व्यक्त किया है कि वो भारत के साथ आतंकवाद की लड़ाई में खड़े हैं. क्योंकि दुनिया भर के देश मानते हैं आतंकवाद अच्छा या बुरा नहीं, आतंकवाद आतंकवाद होता है जो निर्देश लोगों की जान लेता है. और किसी देश द्वारा प्रायोजित अगर आतंकवाद हो तो लड़ाई कितनी मुश्किल होती है. सिंगापूर, जपान, दक्षिण कोरिया, मलेशिया आणि इंडोनेशियाच्या दौऱ्यानंतर जदयू खासदार संजय झा यांच्या नेतृत्वाखालचं सर्वपक्षीय शिष्टमंडळ दिल्लीत पोहोचलं. तर भाजपाचे खासदार बैजयंत पांडा यांच्या नेतृत्वातलं शिष्टमंडळ 4 देशांचा दौरा आटपून काल भारतात परतलं. या शिष्टमंडळानं बहरीन, कुवेत, सौदी अरेबिया आणि अल्जेरियाचा दौरा करत भारताची भूमिका मांडली. शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालचं शिष्टमंडळ संयुक्त अरब अमिरात, लायबेरिया, काँगो प्रजासत्ताक आणि सिएरा लिओनला भेट देऊन भारतात परतलं. जिनिव्हा इथं झालेल्या आपत्ती जोखीम